बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा आणि चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये वातावरण आता चांगलंच तापलंय. एक तर उन्हाळ्याचे दिवस आणि सोबत महाराष्ट्रभर नेहमी चर्चेत असणारे आमदार संजय गायकवाड यांनी आपला मतदारसंघ सोडून शेजारच्या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू केलेले प्रवेश सोहळे चर्चेचा विषय ठरत आहेत. तिकडेच दुसऱ्या बाजूला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांचे समर्थक प्रचंड प्रमाणावर त्यांना सोडून जात आहेत आणि अशा अवस्थेत काल त्यांनी व्हिडिओ करून मी शिवसेनेत जाणार नाही तर काँग्रेस सोबतच राहणार आहे असा आपल्या कार्यकर्त्यांना संदेश दिला. तर भाजपचा कोणताही कार्यकर्ता कुठेही गेला नाही, कुठेही जाणार नाही आणि ज्यांचे शिवसेनेमध्ये प्रवेश झाले ते मुळात सगळेजण काँग्रेसचेच होते, त्यामुळं आम्ही निश्चिंत आणि निर्धास्त आहोत असे म्हणून चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ श्वेता महाले पाटील यांनी कोणत्याच भाऊला कोणताच भाव दिला नाही. बुलढाणा आणि चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं सुरू तरी काय आहे जाणून घेऊया वायफाय टॉक्सच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्राध्यापक राजेंद्र घोराडे आपलं स्वागत करतो वायफाय टॉक्समध्ये. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मागील आठवड्यात चिखली विधानसभा मतदारसंघातील काही कट्टर काँग्रेस समर्थकांचे शिवसेनेमध्ये प्रवेश घडवून आणले. परंतु या प्रवेश सोहळ्यामध्ये त्यांनी 2 आक्षेपार्ह विधाने केली आणि त्यामुळे त्यांना संपूर्ण महाराष्ट्रभर सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातर्फे ट्रोल करण्यात आलं. आता संजू भाऊचे हे काही पहिलेच आक्षेपार्ह विधान आहे का? तर नाही. या अगोदरही त्यांनी अशाच पद्धतीने अनेक विधाने केली आहेत. त्यामुळे हा संजू भाऊचा मूळ स्वभावच आहे असे म्हणायला हरकत नाही. प्रवेश घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने काँग्रेसची मंडळी दिसत असली तरी नगर परिषद निवडणुकीत ज्यांनी स्पेशली चिखली नगर परिषद निवडणुकीमध्ये ज्यांनी भाजपकडून तिकिटे मागितली होती, परंतु ज्यांना तिकिटे नाकारण्यात आली अशा लोकांच्या स्टेटसला मात्र भाजपामधून शिवसेनेमध्ये प्रवेश अशी हेडलाईन दिसून आली. आमदार संजू भाऊंनी चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये येऊन काही लोकांचे प्रवेश शिवसेनेमध्ये करवून घेतले. यावर आमदार श्वेता महाले यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. परंतु या प्रवेशाच्या वेळी आमदार संजय गायकवाड यांनी महिलांविषयी जी आक्षेपार्ह विधान केले होते त्या आक्षेपार्ह विधानाबद्दल मात्र त्यांनी आक्रमक टिप्पणी दिली. परंतु आपल्या विरोधात कोणीतरी काही बोलले आणि मग शांत बसतील ते संजय गायकवाड कसले? संजय गायकवाड यांनी लगेच काल घेतलेल्या नवीन पक्षप्रवेश कार्यक्रमात या पत्रकारांसमोर आपल्याला काहीही बोलावं लागते, परंतु मी खरंच कमिशन कार्यकर्त्यांना वाटले आहे असे ते म्हणाले. प्रत्यक्षात बुलढाण्यातील एकाही पत्रकार किंवा माध्यम प्रतिनिधी यांनी संजू भाऊला याबाबत कधीच उलटा प्रश्न विचारला दिसत नाही. असो, आपण समजू शकतो. परंतु यावेळेस त्यांची भाषा अतिशय मवाळ आणि राजकीय वाटली. त्यानुसार आपण फक्त आपला पक्ष वाढवित असून मनसे, छावा आणि आपल्याला मागील 20 वर्षापासून आपल्या संघटनेमार्फत किंवा शिवसेनेमध्ये आपल्या सोबत राहणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी, त्यांना उभे करण्यासाठीच आपण हे पक्ष प्रवेश सुरू केले असल्याचे आमदार संजय गायकवाड म्हणाले. संजू भाऊ थोडेसे मवाळ काय झाले? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांनी कुठेच काही चर्चा नसताना मी शिवसेनेमध्ये जाणार नाही आणि शिवसेनेमध्ये मी जाणार आहे असा प्रचार भारतीय जनता पार्टीचे कार्यालय करत आहे असा आरोप कोलंबसाचे गर्वगीत गाऊन दाखवले आणि त्यामधून केला. प्रत्यक्षात संजय गायकवाड यांच्याकडून होत असलेल्या पक्षप्रवेशाबाबत आणि या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून आमदार संजय गायकवाड करत असलेल्या तिखट टीकेला चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि सध्याचे जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राहुल बोंद्रे यांची स्क्रिप्ट आहे असंही बोलल्या जात आहे. संजय गायकवाड यांनी काय बोलावं हे देखील आता राहुल भाऊ ठरवू लागले आहे. म्हणजे कमालच झाली. पण ही चिखलीतील लोकांची चर्चा आहे.
याबाबत आम्हाला काहीच म्हणायचं नाहीये. आमदार श्वेता महाले यांच्याकडून दुसऱ्यांदा पराभूत झालेले माजी आमदार राहुल बोंद्रे हे आपले समर्थक संजू भाऊच्या जवळ पाठवून व्हिक्टीम कार्ड खेळत आहेत आणि संजू भाऊला, जे मुळातच खरंच भावनिक आहेत, अधिक भावनिक बनवून त्यांच्याकडून राहुल बोंद्रेला जे पाहिजे ते बोलायला लावत आहेत. म्हणजे संजू भाऊ हे धूर्त राजकारणी असलेल्या राहुल बोंद्रे यांच्या खेळीला बळी तर पडले नाहीत. हा फंडा राहुल बोंद्रे यांचाच आहे, अशी ही चर्चा चिखलीमध्ये सुरू आहे. यावर उत्तर देताना मतदारसंघाचा विकास आणि पुढील महिन्यात होणारा करवंद महोत्सव याची जय्यत तयारी हे आपल्या पुढील कामे आहेत आणि ती महत्वाची आहे. टीकेला इग्नोर करा, आपली प्राथमिकता लोकांच्या कामाला द्या, रिकाम्या कामांना नाही. तर कोणी कोणत्या गटातून जिल्हा परिषद लढवली आणि कोणी कोणत्या गटातून निवडून यावं, यावर उत्तर देताना पुढील महिन्यात होणारा करवंद महोत्सव याची जय्यत तयारी हे आमच्या समोरील महत्वाची कामे आहेत आणि ती महत्वाची आहेत. टीकेला इग्नोर करा आणि आपली प्राथमिकता लोकांच्या कामाला द्या, रिकाम्या कामाला नाही. तर कोणी कोणत्या गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवावी, कोणी निवडून यावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुर्तास धर्मवीर हे आपल्या आई बहिणींच्या अब्रूसाठी तलवारीचे वार झेलणारे होते आणि ज्यांचा पक्ष प्रवेश होत आहे त्यांची पार्श्वभूमी देखील प्रत्येकाने तपासली पाहिजे, अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी ज्यावेळेस छावा सुरू केली, ही छावा संघटना सुरू केल्यानंतर संजूभाऊला प्रत्येक गावखेड्यातून प्रचंड कार्यकर्ते जुळत गेले. छावा सुरू केली त्यावेळी संजूभाऊंना त्यावेळेला खरी साथ ज्यांनी दिली त्यापैकी त्यांच्यासोबत असलेले किती कार्यकर्ते खरोखर आज फॉर्च्युनरमध्ये फिरतात, हा उत्सुकतेचा आणि संशोधनाचा विषय आहे. कारण 15-20 वर्षापूर्वी सायकलवर फिरणारे सामान्य कार्यकर्ते जर आज फॉर्च्युनरमध्ये फिरत असतील तर हा खरोखर त्या नेतृत्वाचा विजय आहे. पण या कार्यकर्त्यांना जर आपल्या जमिनी विकाव्या लागल्या असतील किंवा हे कार्यकर्ते आणि त्यांची मुलं जर आज कुठेतरी सिक्युरिटी गार्ड म्हणून, कुठेतरी एखाद्या मेडिकलवर काम करण्यासाठी किंवा एखाद्या चहाच्या टपरीत काम करत असतील तर कुणी काय कमावलं आणि कुणी काय गमावलं याचाही हिशोब व्हायला हवा. संजूभाऊ त्यांच्या कार्यकर्त्यांना जीव लावतात आणि आपण आपल्या मुलांपेक्षाही आपल्या कार्यकर्त्यांना जास्त जीव लावतो. आपले कार्यकर्ते आपल्या मुलांपेक्षाही आपल्याला जास्त प्रिय आहेत, हे संजूभाऊ कालच्या भाषणात म्हणाले. तर आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना नगराध्यक्ष आणि जी काही भाजपातील इतर पदे आहेत ती देऊन आमदार श्वेताताई महाले यांनी हे करून दाखवलं. म्हणजे दोघांनाही आपला कार्यकर्ता मुळातच खूप प्रिय आहे. फक्त संजूभाऊंनी ते कालच्या भाषणात सांगितलं तर आमदार श्वेताताई महाले यांनी नगराध्यक्ष पद असो किंवा शहराध्यक्ष पद असो किंवा इतर पदे ही घरातील व्यक्तींना न वाटता आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाटून ते प्रत्यक्षात कृतीद्वारे करून दाखवलं. याचा तिसरा कोण असलेल्या राहुल बोंद्रे यांचे डावे उजवे हात असलेले काँग्रेस समर्थक, राहुल भाऊ समर्थक ज्या वेगाने इतर पक्षात पळत आहेत त्यामुळे राहुल बोंद्रे हे शोलेमधील ठाकूर झाल्यासारखे वाटत आहेत. तर या कार्यकर्त्यांना समोर पाठवून त्यांच्या पाठोपाठ राहुल बोंद्रे देखील शिवसेनेत जाणार अशी ही चर्चा होती. परंतु राहुल बोंद्रे यांनी व्हिडिओ करून या चर्चेवर संपूर्ण पडदा टाकला. आता 2029 पर्यंत कोणत्याही मोठ्या निवडणुका नाही आहेत आणि ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद अशा छोट्या निवडणुकीमध्ये एकमेकांविषयीचा आदर कमी होईल असे कोणतेही वक्तव्य या लेव्हलला जाऊन मोठ्या नेत्यांनी बोलू नये.
राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा अशी ओळख असलेल्या आपल्या जिल्ह्याची कुणाच्याही तालावर काहीही बोलणाऱ्यांचा जिल्हा अशी होऊ नये अशी अपेक्षा करूया. धन्यवाद.